तर मित्रांनो नमस्कार, तुमचं स्वागत करतो मी आपल्या हक्काचं कलादालन यूट्यूब चॅनलवर सर्वांचं. आज मी तुम्हाला पुणे गणपती विसर्जन 2025चं भव्य मिरवणूक दाखवणार आहे. आपण आज जाणार आहोत टिळक रोड, लक्ष्मी रोड, विविध झांज पथके, ढोल ताशा या गजरात आपण जाणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही माझ्या सोबत राहा आणि या संपूर्ण व्हिडिओचा आनंद घ्या, आस्वाद घ्या. पहाटे 4:15 वाजेपर्यंत आम्ही हे रेकॉर्डिंग केलेलं आहे, तर प्लीज व्हिडिओ संपूर्ण पहा. नयनरम्य दृश्य आणि छान ताल सूर याच्यात समावलेले म्युझिक आणि बाप्पाची मूर्ती आणि डेकोरेशन सगळं बघून अक्षरशः मन भारावून जातं. 11 दिवस गणपतीची पूजा करतो आपण बाप्पाची, आणि आता विसर्जन करताना आपल्याला नकोसं वाटतं की बाप्पा तुम्ही जाऊ नका, आपल्यासोबत राहा असं वाटतं. फक्त ढोल ताशांची गजराट नव्हे तर अजून वेगवेगळ्या कसरतीचे कार्यक्रम इथं झालेले आहेत. खूप छान वाटतं बघायला. आवर्जून पाहावं असं एक नयनरम्य दृश्य बघू शकता. एकानंतर एक गणपतीची मिरवणूक, गणपतीचे दर्शन, हे वेगळ्या प्रकारचे जे मूर्ती आहेत ते बघण्याचे आनंद मिळतो, ते अक्षरशः कुठेही मिळत नाही. रात्र खूप होतो, कधी 1 वाजलेलं असतं, कधी 2 वाजतं, कधी 4 वाजतं, कधी पहाटेचं 5 वाजतं. हे बघा तुम्ही लोक कसे तल्लीन झालेले आहेत बाप्पांच्या मिरवणुकीत नाचताना, त्यांना निरोप करताना तल्लीन होऊन नाचतायत. या ढोल ताशांच्या हे जे लोक आहेत त्यांच्या प्रॅक्टिसीला, ह्यांच्या या मेहनतीला सलाम द्यायला पाहिजे. तुम्ही बघू शकता किती कष्ट घेतात ते. पुण्याच्या या विसर्जनाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे अतिशय पारंपरिक पद्धतीमध्ये विसर्जन होत असतं. इथे तुम्ही पाहू शकता की गणपतीच्या बाप्पाच्या या मूर्ती आणि त्याला घेऊन जाणारे जे वाहन आहे, अक्षरशः नंदीचा वापर इथं केलेले आहेत. रात्रभर या नंदींच्या या बाप्पांसाठी केलेली सेवा अतिशय बहुमूल्य आहे. त्यांच्यासाठी सुद्धा माझं मोठं सलाम आहे. बघू शकता किती छान पद्धतीने त्यांना तयार केलेले आहेत, त्यांना डेकोरेट केलेले आहेत. हे बँजोचं एक पार्टी आहे, ते छानपैकी त्यांच्यासुद्धा कला सादर करत आहेत तिथे. खूप छान. प्रत्येक गणपतीची डेकोरेशन वेगळी होती, प्रत्येक गणपतीच्या बाप्पांच्या विराजमान होण्याची स्थिती वेगळी होती, भक्तांना आशीर्वाद करण्याची पद्धत वेगळी होती, आणि अक्षरशः असं जाणवत होतं की बाप्पा एवढे दिवस आपल्यासोबत होते आहेत आणि आता आपल्याला सोडून चाललेले आहेत. ढोल ताशांच्या या गटामध्ये महिलांचंही मोठा योगदान आहे, सहभाग आहे. तुम्ही पाहू शकता किती यांच्याकडे स्टॅमिना, ताकद आहे. बघा किती छान पद्धतीने हे ढोल वाजवत आहेत. सलाम ताई तुमच्या या योगदानाबद्दल. खूप छान. हे बघा अजिबात थकलेले दिसत नाही. त्यांच्या या एनर्जीसाठी गणपती बाप्पा त्यांना एवढं एनर्जी दिलेला असतो, मला माहिती आहे. आणि परत एक दुसऱ्या मूर्तीकडे आपण वळणार आहोत. हे बघू शकता तुम्ही, एक वेगळा संदेश देणारा संयुक्त मित्रमंडळ की जीवन जगण्यासाठी वाईट जो गोष्टी आहे ते सोडा,
चांगल्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अंगीकारा. अशा प्रकारचे एक समाज प्रबोधनकार समाजासाठी चांगले मेसेजेस देतात. हे सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे. आता आपल्या समोर आलेले आहेत बाल विकास मित्र मंडळ. बाल विकास मंडळ यांचं गणपती खूपच छान यांचंही डेकोरेशन झालेले आहे. बाप्पा विराजमान झालेले आहेत त्या मंदिरामध्ये आणि लोक अतिशय आनंदाने आणि अतिशय भावुक होऊन त्यांची निरोप घेत आहेत आणि देत आहेत. बाप्पा तुम्ही परत या, लवकर या, अशा प्रकारे त्यांच्या मनातली भावना आहे. त्यांची ऊर्जा कधी संपत नाही. आणि आता आपण वळूया दुसऱ्या या डेकोरेशनसाठी. 2 डोळे आपल्याला पुरणार नाही एवढी याची सुंदरता असते. खूप खूप छान, खूप छान. ह्यांची तयारी, ह्यांची जे नियोजन आहे ह्याच्याबद्दल आपण नक्कीच त्यांना साथ द्यायला पाहिजे. खूप छान. इथे एक डॉल्फिन मासा तयार केलेलं होतं ह्यांनी आणि खूपच मोठ्या पद्धतीत डेकोरेशन आहे. गप्पा वर विराजमान आहे माशाच्या वर आणि लायटिंग इफेक्ट हे खूप खूप छान. ह्यांचं स्किल, ह्यांचं जे क्रिएटिव्हिटी आहे त्याला. या डॉल्फिन माशावर मत्स्यकन्या आहे आणि तेही त्यांनी साकारलेले आहे व्यवस्थितपणे, छानपणे. खूप छान. त्यानंतर दुसरं एक डेकोरेशन आहे, तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर डमरू वादन करत आहेत. किती एनर्जी, किती उत्साह आहे बघा यांच्याकडे. खूप छान. पण या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट अतिशय मला जाणवलेली आहे, ते म्हणजे ध्वनी प्रदूषण. अतिशय मोठ्या पद्धतीत, मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असतो. याची सुद्धा भक्तांनी काळजी घ्यायला पाहिजे. पुढच्या वर्षी हे जे डॉल्बी आहे याची नंबर कमी करून ढोल ताशांचेही नंबर जर खूप होत असेल तर कृपया, हे माझं मत आहे बरं का, हे पण कमी करून ध्वनी प्रदूषण टाळावे. कारण हे बघण्यासाठी लहान मुलं येतात, मोठे वृद्ध लोक येतात. त्यांच्या शरीरावर, त्याच्यावर परिणाम होत असतो. आता बघू शकता तुम्ही, हे लालबागच्या राजाप्रमाणेच आपल्या लक्ष्मी रोडचा राजा तिथे दिसत आहे तुम्हाला. खूप छानपैकी आपल्या आसनावर विराजमान आहेत, भक्तांना बघत आहेत, आशीर्वाद देत आहेत आणि पुढच्या वर्षी मी लवकर येणारच आहे याची ग्वाहीसुद्धा बाप्पा आपल्याला देत आहे. यानंतर पुढे आल्यावर आम्हाला एक अनोखं डेकोरेशन मिळालं. या डेकोरेशनामध्ये, या मंदिरामध्ये 2 बाप्पा विराजमान झालेले आहेत. दोन्ही सुंदर मूर्ती, अतिशय छान पद्धतीने डेकोरेशन केलेलं आपल्याला इथं दिसतंय. खूप छान. हे बघा किती सुंदर मूर्ती आहेत, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर अजून एक त्रिशुंड पहिल्यांदाच आपण बघत असेल. हा 3 सोंड असलेली गणपती आणि खूप छान आहे. एक वेगळ्या पद्धतीत आहे. याला नावच त्यांनी त्रिशुंड असं दिलेले आहेत. शुंड म्हणजे सोंड, तो त्रि म्हणजे 3
सोंड असलेली गणपती त्रिशुंड बघू शकता तुम्ही, खूप छान आहे. त्याच्यानंतर लगेच आपण वळणार आहोत पुण्याच्या हे अतिशय छान एक गणपती आहे दगडूशेठ. त्याचं डेकोरेशन तुम्ही बघू शकता. दगडूशेठच्या गणपतीचं डेकोरेशन इथे आहे आणि अक्षरशः लोक बसलेले आहेत गणपतीच्या पुढे. त्यांना पण जे रात्रभर काम केलेले आहेत, थकलेले असतात. यानंतर अजून एक वेगळ्या पद्धतीचं डेकोरेशन तुम्ही मोर बघू शकता. प्राण्यांचं, पक्ष्यांचं यात समावेश केलेले आहे डेकोरेशनसाठी. खूप छान डेकोरेशन मलाही आवडलेलं आहे. पहाटेचं आता 5:30 वाजलेले आहेत आणि अजून इथेच आहोत. रात्र किती वाजलेली आहे, काय वेळ आहे हे अजिबात कळत नाही. हे दगडूशेठ डेकोरेशन आहे मंदिराचं. आणि हे समोर जे दिसतं तुम्हाला बाबू गेनू, हुतात्मा बाबू गेनू यांचं डेकोरेशन आहे. भव्य डेकोरेशन बाबू गेनूचं तुम्ही बघू शकता. यंदाच्या वर्षी बाबू गेनूचं डेकोरेशन खूपच छान होतं. म्हैसूरचा जो पॅलेस आहे त्याचं डेकोरेशन केलेले होते. पॅलेसच्या समोर 2 नृत्यांगना भक्तांना स्वागत करीत आहेत आणि आपण आज जाणार आहोत, बघणार आहोत. 5:15 वाजलेले आहेत पहाटेचे. लोक थकून झोपलेले आहेत, घरी जाण्यासाठी उत्सुक आहेत, पण काही सोयी नसल्यामुळे कदाचित तिथे झोपलेले असतील किंवा सकाळी परत उठून मिरवणुकीत सामील होणार असतील. बघा, हे वृंदावन गार्डनचं एक छोटंसं यांनी शूट केलेलं होतं, कारण म्हैसूरच्या वृंदावन गार्डन हा फेमस आहे. आपण आत आलेले आहोत. किती भव्य असं एक डेकोरेशन आहे बघा. कुठल्याही गोष्टींची कमी केलेली नाही. लोक झोपलेले आहेत थकून, कारण उत्सुकता आहे परत सकाळ होण्याची आणि परत मिरवणुकीत सामील होण्यासाठी. इथं मूर्ती असतो बाबू गेनू, हुतात्मा बाबू गेनूचं मंडळाचं, आणि आता प्रतिमा ठेवलेली आहेत. बाप्पांना नमस्कार करतो. इथूनच खूप मोठं आकर्षण, खूप मोठं डेकोरेशन, खूप मोठं डिझाईन, स्किलफुल वर्क, याच्यासाठी सलाम. हा माझा मित्र शिवराज. आम्ही दोघंही सोबत गेलो होतो, साथ गेलो होतो डेकोरेशन बघण्यासाठी. किती छान आहे बघा. एंट्री आणि एक्झिट दोन्ही आहे. यंदाच्या या मला वाटतं की सगळ्या डेकोरेशनमध्ये हा एक खूपच छान डेकोरेशन होतं. आणि अशा प्रकारे आता आम्ही रात्री 11 वाजता सुरू केलो होतो प्रवास. आता 5:15 5:30च्या दरम्यान आमचा या मिरवणुकीचा प्रवास संपलेला आहे. तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघितलेला आहे. मी जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ नक्की शेअर करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.